गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण इम्पॉर्टंट टिप्स फॉर स्कॉलरशिप एक्झाम 5th स्टँडर्ड आणि 8th स्टँडर्डसाठी काही इम्पॉर्टंट टिप्स मी सांगत आहे. तर त्याच्यामध्ये जी 5th स्टँडर्ड आणि 8th स्टँडर्डची एक्झाम आहे 2026ची, ती 22 फेब्रुवारी 2026 रोजी आहे. तर त्यांचे जे हॉल तिकीट आहे ते शाळेमध्येच मिळणार आहे, तर ते तुम्ही हॉल तिकीट शाळेमधून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट टिप आहे जी आहे टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. एक पेपर जो असतो तो 90 मिनिटाचा असतो, म्हणजे 1.5 तासाचा. आणि फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर असे दोन पेपर ह्याच्यामध्ये असतात. ओके. फर्स्ट पेपर ज्याने इंग्लिश विषय सिलेक्ट केलेला आहे तो इंग्लिश आणि मॅथ्स असतो. आणि सेकंड विषय जो असतो तो सेकंड पेपर जो आहे त्याच्यामध्ये आहे मराठी अँड IT, म्हणजेच इंटेलिजंट टेस्ट. असे दोन सब्जेक्ट आहेत. इच ह्याच्यामध्ये जे आहे 75 क्वेश्चन असतात, ह्याच्यामध्ये पण 75 क्वेश्चन असतात. इच क्वेश्चन 150 मार्क्स 150 मार्क्स. इच क्वेश्चन इज इक्वल टू 2 मार्क्स, म्हणजे एक क्वेश्चन हा 2 मार्काचा असतो. ह्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट कसा करायचा त्याच्याबद्दल आपण बोलूया. फर्स्ट जो पेपर आहे इंग्लिश आणि मॅथ्स, ह्याच्यामध्ये 75 क्वेश्चन असतात 150 मार्क्सला, ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर जो मॅथ्स आहे तो 50 मार्क्सचा असणार आहे आणि इंग्लिश आहे तो 25 मार्क्सचा असणार आहे. तर त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कसा करायचा आहे ते त्यासाठी मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट म्हणजे खूप सारे क्वेश्चन पेपर आहे ते टाइम लावूनच सोडवायचं आहे. OMR सीट विथ रफ वर्क यूज करायचा आहे. OMR सीट जे आहे त्याच्यावरतीच तुम्ही प्रॅक्टिस करा आणि एकच पेज रफ वर्कसाठी यूज करा, कारण पेपरमध्ये तुम्हाला एकच पेज हा रफ वर्कसाठी दिला जाणार आहे. मग टाइम मॅनेजमेंटमध्ये बघा, फर्स्ट वन 90 मिनिट्स असतो, म्हणजे आता क्वेश्चन असतात 75 आणि मार्क्स असतात क्वेश्चन आणि मार्क्स असतात 150 मार्क्स. ओके. आता ह्याच्यामध्ये जर टाइम डिस्ट्रीब्युशन केलं तर मोर दॅन वन 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 मिनिट मिळू शकतो. 1.5 मिनिट म्हणजे 1.5 मिनिट एक क्वेश्चन मिळू शकतो. तर जो फर्स्ट पेपर आहे तो आहे इंग्लिश आणि मॅथ्स. तर इंग्लिशमध्ये आहे मोस्ट ऑफ दी कॉम्प्रिहेन्शन पॅसेज असते, सिनॉनिम्स अँटॉनिम्स ॲडम फ्रेजेस वगैरे असतात. त्याच्यासाठी हा भाग आहे पूर्णपणे लर्निंगचा. जर कॉम्प्रिहेन्शन पॅसेज तुम्ही जर सोडवत असाल तर त्याच्यामध्ये फर्स्टली तुम्ही काय करायचं, त्याच्यावरचे 4-5 क्वेश्चन विचारले असतात. तर तो पॅसेज रीड करत बसायचं नाही. पहिल्यांदा क्वेश्चन रीड करायचे विथ ऑप्शन्स. केअरफुली 2-3 टाइम्स यू हॅव टू रीड द क्वेश्चन्स विथ ऑप्शन्स. दॅन आफ्टरवर्स यू हॅव टू गो टू पॅसेज. त्यानंतर तुम्ही पॅसेज रीडिंग स्टार्ट करायचं आहे. तेव्हाच तुम्हाला 4-5 क्वेश्चनचे आन्सर्स मिळून जातील. ओके. सेम तुम्ही मराठीच्या पेपरला पण हे रूल फॉलो करायचा आहे. आणि मराठीचा पेपर हा ऑलमोस्ट, किंवा इंग्लिशचा पेपर किंवा मराठीचा पेपर हा ऑलमोस्ट 30 मिनिट्समध्ये सॉल्व करायचा. लँग्वेज जो आहे, किंवा इंग्लिश असेल और मराठी असेल, तर दोन्ही हे पेपर हे काय आहे 30 मिनिट्समध्ये तुम्ही सॉल्व केलंच पाहिजे. आणि राहिलेले जे 60 मिनिट म्हणजे ऑलमोस्ट 1 आवर जे आहे ते कम्प्लीट मॅथ्स किंवा IT साठी दिलेलं आहे, कारण हा स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे. याच्यामध्येच तुमचा स्कोर होणार आहे. हे जे क्वेश्चन असतात 50 मार्क्स असतात आणि याच्यामध्ये ऑलमोस्ट तुम्हाला 100 मार्क्सचा पेपर असतो. ओके. 100 मार्क्समध्ये तुम्हाला तो स्कोर करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला फोकस तो ठेवायचा आहे मॅथ्स आणि IT, म्हणजे इंटेलिजंट टेस्ट, बुद्धिमत्ता चाचणी, याच्यावरती जास्त फोकस ठेवायचा आहे. आणि जे ह्याच्यामध्ये जो स्कॉलरशिपचा पेपर असतो तो 30 आणि नंतरचा आहे 40 असं असतो. इझी, मीडियम लेवलचा क्वेश्चन पेपर आणि 40 जो असतो तो हार्ड लेवलचा क्वेश्चन पेपर. कॉम्पिटिशन म्हटल्यावर हार्ड लेवलचे क्वेश्चन हे कंपल्सरी विचारणं गरजेचंच असतं. इझी, मीडियम असे क्वेश्चन असतात आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक पेपरमध्येच असतो. मराठी असेल, इंग्लिश असेल, IT असेल किंवा मॅथ्स असेल, सेम पॅटर्न हा फॉलो केलेला असतो. त्यामुळे तुम्ही जो तुम्हाला टॉपिक डिफिकल्ट वाटतो तो थोडासा स्किप करायचा. स्किप म्हणजे स्किप अगदी सोडून द्यायचा नाहीये, तो नंतर सोडवायचा. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला द कंपाऊंड इंटरेस्ट सोडवायचा असेल, किंवा दुसरे कुठले मेजरमेंटचे कुठले फॉर्म्युले तुम्ही लर्न नसेल केला, तर ते हार्ड लेवलमध्ये नाही येणार ते ॲक्च्युली, पण मीडियम लेवलमध्ये येतात. त्याचे तुम्ही केलेलं नसेल तर तुमच्यासाठी ते हार्ड आहे. जेव्हा तुम्ही टॉपिक परफेक्टली लर्न केला आहे तर तुम्हाला इझीच जाणार आहे. फॉर एक्झाम्पल स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट तुम्ही लर्न केला असेल तर तो चॅप्टर तुम्हाला इझिली जाईल. तुम्ही स्क्वेअर लर्न केला नसेल, क्यूब लर्न केला नसेल, तर ते ऑब्व्हियसली तुम्हाला तो डिफिकल्ट जाणार आहे. त्यामुळं तुम्ही ह्याच्यामध्ये डिफिकल्ट आणि डिफिकल्टी लेवल जे आहे ते असणारच आहे पेपरमध्ये.
त्यामुळे इच अँड एव्हरी क्वेश्चन यू हॅव टू सॉल्व. आणि टाइम थोडासा जास्त जातो मॅथ्समध्ये जर कॅल्क्युलेशनला. तर त्यामुळे जे स्क्वेअर आहेत, क्यूब्स आहेत, फॉर्म्युले जे आहेत, ते यू हॅव टू लर्न इट. हे लर्न करणं कंपल्सरी आहे, तेव्हाच तुम्हाला पेपर तो सोपा जाणार आहे. आणि आय टीमध्ये जर बघायला मोस्ट ऑफ द डायग्रॅमॅटिक क्वेश्चन असतात, खूप इझी असतात. थोडीशी ट्रिक्स यूज करणं की ते पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता व्यवस्थित. आणि आय टीमध्ये तुम्ही ज्या सिरीजचा जो प्रॉब्लेम असतो, पहिल्यांदा जर सिरीजचा जो तुम्हाला प्रॉब्लेम जर ABCD तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, तर ABCD सिरीजनुसार पाठ करायचे. एकदा लेफ्ट साईड करून, राईट साईड करून, मिडलला कोणता येतात तो, परत प्राईम नंबरचे जो अल्फाबेट्स आहेत, परत इव्हन नंबरचे अल्फाबेट्स आहेत. आय टीचे जे क्वेश्चन्स आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा जे सेरीज तुम्ही सोडवणार आहे, ते सेरीजचे तुम्हाला सगळे अल्फाबेट्स स्क्वेअरचे असतील किंवा प्राईम नंबर जे असतील, कंपोजिट नंबरचे जे अल्फाबेट्स असतील, ते ऑलमोस्ट तुम्हाला लर्न पाहिजेत. ते लर्न असतील तर ते पण क्वेश्चन तुम्हाला काय होतात, इझिली सॉल्व्ह होतात. आता ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन असतात आय टी आणि मॅथ्समध्ये, 50 क्वेश्चन इज इक्वल टू 60 मिनिट्स, म्हणजे मोर दॅन 1 मिनिट 30 सेकंड्स मिळतात तुम्हाला. पण त्यापेक्षा तुम्ही असं करा, ऑलमोस्ट 5 मिनिट जो आहे तो तुमच्यासाठी फ्री पाहिजे. म्हणजे लास्टचा जेव्हा पेपर संपेल तेव्हा, जेव्हा 90 मिनिट्स असतो, 90 मिनिट्समध्ये 85 मिनिट्समध्ये तुमचा पेपर झाला पाहिजे, असं ऑलमोस्ट तुम्ही टार्गेट ठरवा. त्यानुसार टाइम मॅनेजमेंट करा. आणि जो 60 मिनिट राहतो, 61 क्वेश्चन इज इक्वल टू 50 क्वेश्चन असतात 60 मिनिटमध्ये. ओके, 1 क्वेश्चन इज इक्वल मोर दॅन 1 मिनिट. पण जे काही इझी क्वेश्चन आहेत, आता मी तुम्हाला सांगितले काही फॉर्म्युले यूज करायचे किंवा स्क्वेअरचे, ते 30 सेकंड्समध्ये होऊ शकतात. त्यामुळे तिथे तुम्ही टाइम सेव्ह करून तो डिफिकल्ट लेवलच्या क्वेश्चनला तो टाइम युटिलाइज करू शकता. ही एक ट्रिक आहे. ते ऑलरेडी मी क्लासमध्ये बऱ्याच मुलांना सांगितलेले आहे कसं यूज करायचं, आणि शॉर्ट ट्रिक्स पण क्लासमध्ये शिकवलेल्या आहेत. तर ते पण तुम्ही फॉलो करा. मल्टिप्लिकेशनचे असतील किंवा डिव्हिजनचे स्क्वेअर काढायचे असतील, ते पण शॉर्ट ट्रिक शिकवलेलं आहे, त्यामुळे ते पण यूज करा. ओके, नेक्स्ट टिप आहे, फर्स्ट टिप संपली टाइम मॅनेजमेंट. नेक्स्ट आहे रीड केअरफुली. वॉट एव्हर यू घेऊ यू हॅव टू रीड केअरफुली. आता मॅथ्स असेल, इच अँड एव्हरी क्वेश्चन यू हॅव टू रीड केअरफुली. व्हॉट इज द गिवन अँड व्हॉट शुड डू. म्हणजे काय गिवन आहे, काय दिलेलं आहे, करायचं काय आहे, हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित रीड करायचं. आता मॅथ्समध्ये मेजरमेंट लेसनमध्ये काही जे युनिट्स दिलेले सेंटीमीटरमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे मीटरमध्ये, आणि कधी कधी सेंटीमीटरमध्ये घाई गडबडीत तुम्हाला फॉर्म्युला माहीत असतो, पटकन तुम्ही व्हॅल्यू पुट ऑन करता आणि कॅल्क्युलेशन करता. पण हे बघतच नाही की त्याचं युनिट काय दिलेलं आहे, मीटर आहे की सेंटीमीटर आहे, लिटर आहे, मिलीलिटर आहे. यू हॅव टू सी दिस अँड देन आफ्टरवर्ड सॉल्व. ओके, त्यानंतर तुम्हाला सॉल्व करायचं. प्रत्येक क्वेश्चन हा व्यवस्थित रीड करायचा आहे. इंग्लिशमध्ये पण सेम पॅटर्न आहे, मराठीमध्ये पण असतो. कधी कधी नाही ऑप्शन असतो, कधी ऑप्शन 2, कधी कधी काय असतं तर ABCD असं दिलेलं असेल, ए अँड बी असं दिलेलं असतं. ए अँड बी आर करेक्ट हा फर्स्ट ऑप्शन असतो. सेकंड असतो बी अँड सी असं करेक्ट, असं ऑप्शन असतात. तर तुम्ही काय करता, हे खालचे ऑप्शन बघतच नाही. हा तुम्हाला करेक्ट वाटलं, बी ऑप्शन करेक्ट वाटला, पटकन सेकंड ऑप्शन तुम्ही टिक करून. पण असं वाटतं की दुसरा पण ऑप्शन त्याच्यामध्ये करेक्ट असून त्याचे जे दिलेले ऑप्शन्स असतात ते खाली असतात, ते तुम्ही बघतच नाही. कधी कधी तिथे पण मिस्टेक होऊ शकतो. हा एक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं क्वेश्चन पेपर आहे जो व्यवस्थित रीड करायचा आहे. आणि त्यानंतर पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचा. पेपरला जाताना तुम्ही जर पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, हा माझा हा अभ्यास झाला नाहीये किंवा मी आता पेपर कसा सोलू, ह्या माइंडसेटने जायचं नाहीये. क्लासमध्ये व्यवस्थित आपले पेपर्स म्हणजे तयारी करून घेतलेले आहे, पेपर सोडून घेतलेला आहे, त्यामुळे तुमचे प्रॅक्टिस व्यवस्थित परफेक्ट झालेली आहे, अशा माइंडसेटने जायचं. आणि जाताना नवीन काही पाठ कराल किंवा आता एखादा लेसन आपला राहिलेला आहे, तो लेसन लर्न करत जायचं किंवा लर्न करायचा राहिलेला आहे आणि त्यासाठी माझा पेपर अवघड जाईल, अशा प्रकारचं टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही. हे जेवढे झालेले आहेत लेसन तेच परफेक्ट करा. नवीन काही आता प्रॅक्टिस करायला जाऊ नका. जे झालेले आहेत ऑलमोस्ट क्लासमध्ये आपले सगळे लेसन झालेले आहेत, इनफॅक्ट रिव्हिजन पण झालेले आहे. तर त्या माइंडसेटने आपला परफेक्ट अभ्यास झालेला आहे. फक्त पॉझिटिव्ह माइंडसेटने जायचं आहे. क्वेश्चन व्यवस्थित वाचला की
आपल्याला व्यवस्थित आन्सर सोडवता येतं. नेक्स्ट वन आहे एक्झामच्या पिरियड्समध्ये टेन्शन घेऊन आपल्या हेल्थला इग्नोर करायचं नाही. व्यवस्थित झोप झाली पाहिजे. एक्झामच्या अगोदरच्या दिवशी काही छोटे छोटे प्रॉब्लेम असतील किंवा सर्दी वगैरे, त्याच्या काळजी घ्यायची, मेडिसिन्स घ्यायचे आहेत. आणि ड्युरिंग एक्झामच्या 8-10 दिवस अगोदर तुम्ही बिलकुल बाहेरचं खायचं नाही. जे घरी बनवलेलं आहे तेच खा, आणि त्यामुळे तुमची हेल्थ व्यवस्थित राहील जेणेकरून. नेक्स्ट पण आहे इलिजिबल क्रायटेरिया. हा खूप इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे. हा बऱ्याच जणांना माहीत नाहीये. आता पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये पेपर फर्स्ट जो असतो तो आहे 150 मार्क्स आणि पेपर सेकंड जो आहे 150 मार्क्स आहे. आता तुम्ही म्हणाल की हां, मला मॅथ्स विषय खूप आवडतो आणि त्याला मला आउट ऑफ मिळाले, 100 आउट ऑफ 100 मिळाले, तर मी पेपर फर्स्टमध्ये पास झालो किंवा इलिजिबल झालो. दॅट्स वर नॉट ओके. असं होणं पॉसिबलच नाही. कारण तुम्हाला कंपल्सरी इंग्लिशमध्ये पण पास व्हावं लागेल, मॅथ्समध्ये, आणि मराठी आणि बुद्धिमत्ता चाचणी ह्या चारही विषयामध्ये तुम्हाला पास व्हावंच लागतं. आता हा जो इलिजिबल क्रायटेरिया आहे तो आहे 150 पैकी 60 मार्क्स आहे. इकडे पण 60 मार्क्स आहे. त्यामुळं एकाच विषयाचा अभ्यास करून चालणार नाहीये. तुम्हाला सगळ्याच विषयाचा व्यवस्थित अभ्यास ऍटलिस्ट इलिजिबल पर्यंत तरी तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. दॅट्स वन कंपल्सरी. आणि स्कोर जो आहे म्हणजे पात्रता परीक्षा वेगळी असते. म्हणजे हा पात्र अपात्र येतं सर्टिफिकेट. पात्र म्हणजे काय, तुम्हाला 150 पैकी मोर दॅन 60 मिळाले, तुम्ही पात्र झाला. पण स्कोरमध्ये मेरिट लिस्टमध्ये आहे ना, हा मेरिट लिस्टमध्ये आला तरच तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळते. मग मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी जो तो क्रायटेरिया आहे ते गव्हर्नमेंट डिसाईड करतं ॲक्च्युली किती जागा आहेत. जे त्यांच्याकडे सपोज 1000 जागा असतील, ते फक्त टॉप जे 1000 आहेत, 100 किंवा 1000 असतील, तर 1000 टॉप जे आहेत तेवढेच तुम्हाला, तेवढ्याच स्टुडंटला स्कॉलरशिप मिळते. असं नाहीये की तुम्हाला मिळालं की 280 मिळालेल्या आहेत आणि तुम्हाला तरी पण स्कॉलरशिप नाही मिळाली, तर 281 हे जे स्टुडंट आहे हे 1000 असतील, मे बी त्यांना स्कॉलरशिप मिळू शकतं. असं होऊ शकतं. तर आणि असं पण होऊ शकतं की तुम्हाला 280 मिळाले म्हणजे काय, पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला मिळाले 150 आउट ऑफ 150, आणि पेपर सेकंडमध्ये तुम्ही आय टीचं काही सोडवलंच नाहीये, सॉरी मॅथ्सचं, आय टीला 100 मिळाले आणि तुम्ही इंग्लिशचं काही सोडवलं किंवा मराठीचं काही सोडवलंच नाहीये, तिथे मिळाले तुम्हाला 30 किंवा 40 मार्क्स. तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडू शकता किंवा एखाद्या लँग्वेजमध्ये तुम्ही कमी पडू शकता. त्यामुळे तुम्ही त्या इलिजिबल क्रायटेरियामध्ये येऊ शकत नाही, म्हणजे पात्र होऊ शकत नाही. ओके. स्पीडमध्ये तुम्हाला सांगणे, ते वाचण्याची जी स्पीड आहे, ते व्यवस्थित वाचण्याची स्पीड, ते तुम्हाला नीट व्यवस्थित वाचणे आणि टाइम मॅनेजमेंट करणं हे याच्यामध्येच येतं. आणि नेक्स्ट आहे 7th वन प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर्स. तुम्ही सगळे क्वेश्चन पेपर लास्ट 10 इयर्सचे क्वेश्चन पेपर नेटवर्क मिळून जातील किंवा मी पाठवणारच आहे, 1 बाय 1 सुरूच आहे आपलं पाठवणं. तर लास्ट 10 इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते सगळे तुम्ही सोडवायचे आहेत. ओके. आणि जे सॅम्पल क्वेश्चन पेपर आहेत ते सुद्धा मी पाठवलेले आहेत, ते तुम्ही सोडवायचे आहेत. जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर विथ OMR सीट आणि रोप वर्क यूज करून सोडवायचं आहे. तसं जर तुम्ही तो पॅटर्न यूज करून सोडवला तर तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल. आणि सिलेबस तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले. फोकस जो ठेवायचा आहे, आपल्याला स्कॉलरशिप मिळायलाच पाहिजे ह्या पद्धतीनेच फोकस ठेवायचा आहे. असं इलिजिबिलिटी क्रायटेरिया इलिजिबल घेऊन काही उपयोग नाहीये. पात्र अपात्र नो. आपल्याला फोकस स्कॉलरशिप मिळवणं, हा फोकस माइंडसेट, पॉझिटिव्ह माइंडसेटने पेपरला जायचं आहे. हां, प्रिपरेशन. सो व्हॉट शुड, आता तुमचा अभ्यास झाला, सगळं झालं, ह्याच्यामध्ये नेक्स्ट प्रिपरेशन जे आहे हॉल तिकीट. तुमचं जे हॉल तिकीट आहे ते तुमच्या स्कूलमधून, मुख्याध्यापकाकडून किंवा तुमचे जे क्लास टीचर आहे त्यांच्याकडून ते कलेक्ट करायचं आहे. आणि तिथून त्यानंतर तुम्हाला जे फॅन्टाफ्लूचा किंवा कुठलाही बॉल पेन तुम्ही यूज करू शकता. जेणेकरून 2 बॉल पेन घ्या व्यवस्थित एकाच कलरचे, एक तर ब्लॅक किंवा ब्ल्यू, दोन्ही वेगळ्या कलरचे घ्यायचे नाहीत. एक तर तुम्ही ब्लॅक घेतला तर ब्लॅक 2 पेन घ्यायचे, ब्ल्यू घेतला तर ब्ल्यू 2 पेन घ्यायचे. अशा पद्धतीने 2 पेन घ्यायचे. आणि त्यानंतर हॉल तिकीट असणार आहे आणि जो तुम्ही पॅड यूज करणार आहे ते शक्यतो ट्रान्सपरंट घ्या. आणि जिथं OMR सीट सोडवताना मोस्ट ऑफ आता बऱ्याच लोकांनी OMR सीटवर प्रॅक्टिस केल्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम येणार नाहीये. तरी पण सांगते मी, असं हा OMR, हे जे 4 सर्कल असतात ते असे करायचं नाही डार्क, दिस इज अ रॉंग, हे असे सर्कल करायचे.
दिस वन करेक्ट. ओके, हे करणं करेक्ट आहे. ओके, किंवा एकामध्ये दोन ऑप्शन करणे हे पण चुकीचं आहे, किंवा हाफ सर्कल केला, हाफ सर्कल करायचं नाही, हाफ करायचंच नाही, कुठेतरी थोडंसं सर्कल करायचं येत नाही. दिस वन ऑल्सो रॉंग, दिस वन ऑल्सो रॉंग. कसं सर्कल करायचं, गोल असला की आतमध्ये सर्कल गोल करायचं, कारण हे जे पेपर्स जे असतात ते मशीनमध्ये चेक केले जातात, त्यामुळं सर्कल व्यवस्थित करणं इम्पॉर्टंट आहे. आणि काय होतं कधी कधी मॅथ्सचा किंवा दुसरा कुठलाही पेपर तुम्ही सोडवत असाल तर तुम्हाला काय वाटतं, हा आता हा 37चा नंबर क्वेश्चन आहे, मला डिफिकल्ट जातो, तो मी नंतर सोडवते, मग नंतर काय 38चा मी सोडवते. पण OMR सीटवरती तुम्ही जेव्हा गोल करताना तेव्हा 37लाच तुम्ही बाय मिस्टेकली करता. त्यामुळं प्रत्येक जेव्हा क्वेश्चन होतं की नाही, झाल्यावरती असं एखादी टिक करा, राहिलेलं हे एमटी ठेवा, नंतर झालं की असं टिक करा. असं काहीतरी ट्रिक यूज करा, कारण OMR सीटवरती बिलकुल चूक करू नका. कारण 37चा आन्सर 38चा आन्सर 37ला, पण 39चा आन्सर 38ला, हे असं होऊन अख्खं त्यातलं OMR सीट चुकू शकतं आणि तुम्हाला डबल OMR सीट क्वेश्चन पेपर एक्झामिनर देणार नाहीये बिलकुल. त्यामुळं ह्याची सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काळजी घ्यायची. ओके, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. खूप छान पेपर लिहा आणि सगळ्यांची व्यवस्थित तयारी झालेली आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये आणि छान पद्धतीने पेपर सॉल्व्ह करून यायचे. थँक्यू.